जियांशला शाळेत त्याच्या टीचरांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करून आणायला सांगितलेली. तर बघा त्यावर काय करायचं असा विचार करून करून शेवटी मग मी हा पेन होल्डरच बनवायला घेतलेला. माझ्याकडे हा प्लॅस्टिकचा डब्बा होता आणि त्याला झाकण नव्हतं, तर म्हटलं हा टाकाऊच आहे, त्याचा काही उपयोग होणार नव्हता मला, तर मग याचाच उपयोग करून मी त्याला आणि काव्याचे हे जे पेपर होते कलरचे ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवून उरलेले, तर तेच घेऊन मी त्याला लावून घेतलेला आणि त्याला सपोर्ट म्हणून पेन ठेवल्यानंतर सपोर्ट म्हणून त्याला खाली मी असा पुठ्ठ्याचा गोल कट करून घेतला आणि त्याला पण पेपर लावून घेतला, जेणेकरून मग पेन वगैरे ठेवल्यानंतर ते पडू नये त्याच्यासाठी सपोर्टसाठी. तर बघा कलर वगैरे लावून झाल्यानंतर एकदम सिंपलच वाटत होता. तर माझ्याकडे इतके काही कलर पण नव्हते आणि मार्कर वगैरे पण नव्हता, तर मग मी माझ्याकडे जे फॅब्रिक पेंटिंगचे कलर होते त्याच्यानीच असा कॅटचा माउथ काढून दिला त्याच्यावर. हे सर्व करताना जियांश माझ्यासोबतच होता आणि त्याला बघूनच खूप आनंद झालेला. तर बघा अशा प्रकारे इतक्याच पटकन होईल त्याला पण वाटलं नव्हतं, म्हणजे कधी बघितलंच नव्हतं त्याने. पण असं तर तुम्हाला कशी वाटली माझी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू?